नमस्ते, फौजी वेब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज गुरुवारानिमित्त बनवत आहे साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा हा भिजत घातला होता मी 5 ते 6 तासासाठी। 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतले। हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। इथे काळं मीठ घेतलंय आणि 1 छोटी वाटी तेल घेतलंय शेंगदाण्याचं आणि 1 बटाटा हा कट करून घेतलाय। तर सर्वात पहिले कढई ठेवायची तापायला। तेल घालायचं, लगेच हिरवी मिरची घालायची, छान तडकू द्यायची। त्यामध्ये हलकंसं मीठ टाकायचं, त्याच्यामुळे लवकर तडकते मिरची। मिरची पण तडकली आहे। हा बटाटा घालून घ्यायचा आणि तो पण फ्राय करून घ्यायचा। हलकंसं मीठ घालून दोन मिनिटं होऊ द्यायचं याला पण असंच। आपला बटाटा पण फ्राय झालाय, असं कट करून बघायचं। कट झाला म्हणजे फ्राय झालाय। मध्ये साबुदाणा घालायचा, शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मीठ टाकायचं। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। परफेक्ट प्रमाणात साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर छान असा आपला साबुदाणा हा सुटसुटीत होतो आणि मऊ पण होतो। आमच्याकडे जिरं वापरत नाही साबुदाण्यामध्ये आणि कोथिंबीरही पण वापरत नाही, त्याच्यामुळे मी काही टाकलीच नाही। त्याला कमी गॅसवरती तसंच 5 मिनिटं होऊ द्यायचं झाकण ठेवून। मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा खिचडी एकदम सुटसुटीत झाली आहे। तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जय जिजाऊ।